आणि फोटोग्राफीची आवड पेशामध्ये कशी कन्वर्ट करायची? तर मी असं सांगेन, मी ज्या क्षेत्रात काम करतोय त्याला मार्केट काय आहे आणि त्या मार्केट पर्यंत मी कसं पोहोचील हा सायमल्टेनियस स्टडी प्रत्येक फोटोग्राफरनं आधी केलाच पाहिजे बिफोर परचेसिंग अ कॅमेरा. माझा ग्राहक कोण आहे, मी कोणापर्यंत पोहोचणार आहे, मी जर त्याकडे पोहोचणार आहे तर माझी तेवढी कुवत आहे का, मी त्याच्याशी बोलण्यासाठी उभा राहू शकेन का, माझ्याकडे प्रेझेंटेशन करण्याची चांगली ताकद आहे का, माझ्याकडे कम्युनिकेशन स्किल आहे का. नुसता कॅमेरा घेतला म्हणजे तो सक्सेसफुल फोटोग्राफर कधीच होऊ शकत नाही. आणि ही करंट डेज मधली म्हणजे आताच्या दिवसांमधली ही फार मोठी गरज आहे. हे करतच नाही. आणि लोकांना कॅमेरावरतीच लय विश्वास आहे. कॅमेरावरती प्रचंड विश्वास आहे की तुम्ही कुणाची धन करताय. तुम्ही निकॉन, सोनी, कॅनन आणि अन्य 10-100 कंपन्यांची धन करताय का. दर 2 वर्षांत तुम्हाला कॅमेरा नवीन घेण्याचे डोहाळे लागतात का. तर कुठल्या तरी फोटोग्राफरने दुसरा घेतलेला आहे, ह्याने घेतलंय, त्याने घेतलंय, माझ्याकडे नाहीये, मी कुठेतरी लगेच डिप्रेस होतोय, मला पण घेतलं पाहिजे, मला हे येत नाही की काय, असं उगाच वाटतंय. फोटोग्राफर तुम्हाला जो 3 तासासाठी तुम्हाला सॉफ्ट कॉपी काढण्यासाठी बोलवलेलं आहे, तुम्हाला 3-4 हजार रुपये जर तो देणार आहे नॉर्मल फंक्शनचे, ते अचानक 30,000 रुपये द्यायला नाही लागलेला आहे. तो सिंपल गोष्ट आहे. वाय यू आर इन्व्हेस्टिंग सो मच मनी.